श्री गणेशाय नमः। श्रीलीलामृत अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वे धरेंद्र नंदिनीवरा भुजंग भूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्रा तुझिया भानुकोटे तेजा परिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमाधव प्रिया भूताधिपतयानंदा अमूर्ता अमूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा परात्पर पंचदशनेत्रा परम पावन पय फैनगात्रा परम मंगला परब्रह्म मंदस्मितवदन दयाला षष्ठाध्यायी अति निर्मला श्रीमंदिनी आख्यान लीला स्नेहळा तू वदिलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुझे वत्से आपले गुण व्यासरूपे सुदास स्थापन रसिक गुणान सांगविसी ऐसा ऐकता दयाळ वत्ता झाला श्रीगोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रा सपुत्र सगुण सुमेधा नामे जागला सरस्वत सोमवंत बैता मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान भगवत मुखोद्गत पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंद निखंड शिक्षा जान ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभास करता 16 वर्षी झाले तत्वता दोघांचे पिते मंदी आता पेटा नृपनाथा वैद्रभासी विद्या जाणून अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहून या यथार्थ लग्ने करू तू मजे यावर ते ऋषीपुत्र विदर्भरायसी भेटले सत्वरा विद्याधनाज भांडार उघडून दावते नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला रावा परी विनोद मांडला अभिनव म्हणे मी एके सांगेन भाव धरा तुम्ही दोघे हे नैषधपुरीच्या नृपात त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी वृत्त्यर्थ दाम्पत्य पूजा करे बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितिम्मिनी होनी जावे या क्षणी दिव्यालंकार बघुतधनी पूजल तुम्हा कारणे तेथून यावे परतोना मग मी देईन यथेष्टधन माता पिता गुरु नृपवचना कदा मान्य करुणय तो बोलती ते दोघे किशोर हे अनुचित कर्म निंदफार परपुरुषा स्त्रीवेश देखता साचर सचैल स्नान करावे पुरुषासी नारीवेश देखता पानार्दती धप्पाता वेश घेणारा ही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होया इय परत्री कर्मानुचित तैसे शास्त्र बोलत त्यागीवरी आम्ही विद्यावंद धनामित मेळवू आमची विद्या लक्ष्मी सतेज तो शिव अवनीचे भूभुज आमचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थनिया पंडितांची विद्या माय सद्गुणी विदेशी आकळी फळदायिनी विद्या कामतेनु सांडोने निंदा कर्मा न करू कदा माता पित्याहून विद्या आगळी संकट प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सगळे देखुन या जोडी दी कर विद्या घेण तो पाषाण देख जिताचे मृत तो शतमूर्ख त्याचे न पाहावे मुख जनने व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागुना माझे मान्य करावे एवढे वचना परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणते ते दवा राय वस्त्री अलंकारणा एकासी स्त्री वेश देवना सोमवारी आम्ही माझी जाना पूजा समयी पातले जे सकळ प्रमादांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुम्मिनीवरी जी सदैवनी नृत्य करे पंचशर प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्यखानी परिलज्जा पावती जिस देखुनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जियसी तिने गे दंपत्य देखुना कृत्रिम पाहुनी घासे मानी परिभावार्थ धरणी चातुर्यखानी हर भवानी म्हणून पूजिता अलंकारे वस्त्री थेष्टदाना षड्रसन्य देती भोजना शिवगौरी म्हणून नमस्कार करून गोळवी जाता ग्रामस्थ लक्षुनी पुढे व्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा वाचने बहुत बोले तयासी मने आहे एकांत मना वृक्ष लाभले निबिड जगना मी कामनाळे करुणा गेले आहुळून प्राणपदे तो वर्षणी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितिम्याने झाले अभंग जवळे पाहे योनिया तो मने का चेष्टा करसे विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करसी आसमास हस्ती लोक मार्गीचे तो ते कामे कोणी मूर्छित मेन्नेवरी अंग टाकीता मने प्राणनाथा ध्वरे त्वरित करी शांत कामज्वराते तो ते परतून आलास वेग मने हे नसते काय मांडले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी मेरे मने बोलसी काय माझे चाचपोनी बाय गेले पुरुषत्व लवलागे भोगी येथे मजगाता हाती धरून येते आसी अडमाड गेलेले कांदासी वृक्ष गेले गगनासी पल्लो भीमीस पसरले साल तमाल देवदार अम्र कदंबादी तरुवर त्या वने नेहुनी सत्वर मने शंका सांडी सर्वगे मी स्त्री तू भ्रातार निर्धार नाही येते दुसरा विचार एरू मने हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ त्याचे काय हिच फळ परत्र साधन सकृत निर्मळ विचार करून पाहे पा
आदित स्त्री भरितारुण्य परम निर्लज्ज एकांतमन मिठी गाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा खाता मने पाहे पयोधरक मंडनुभत तो ते झिडकारुनी मागे सरदा नसताना करू नको धन्य धन्य रे पुरुष जने परयोषिता एकांतमने सभाग्य सधना तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीस नवे भिकार तरी तो नर केवळ शंकरा त्यापासी तीर्थे समग्र येऊनी राती सेवेसी जनरकित घोरव्यानी द्रव्यघट देखिला नयने देखता जाया सोंडणे ओ सोंडणे तरी तो शंकर निर्धारे सत्यवचने सत्कर्मी रता निगमागम विद्या मुखोद्गता इतके असून गर्भरहित तर तो शंकर निर्धारे आपण देखता वर्म काढूने निंदक विंदती भागमानी परी खेद रहित आनंद मानी तर तो शंकर निर्धारे दुसऱ्याचे कट दोष गुण देखे एके करी अनुदिना परी तेने मुखाचा नाने गेल्या प्राण तर तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री रूप भाव प्रधान गुरुरूप वाहे चराचर संपूर्ण न सांगले आपले सुकृत प्रधान तरी तो शंकर निर्धारे पैन मूर्ख हा पंडित निवडून समान पाहत कीर्ती वाढ व्हावी नावडे म्हणात तर तो शंकर निर्धारे अभ्यासले नव मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच येत कोणाचा संग नावडे आवडे कांद तर तो शंकर निर्धारे विरुणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाली याची नाही खंदे तर तो शंकर निर्धारे श्री विधर मनेचे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निशेष होनी राहावे सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परमा धैर्य शस्त्र निवटोनी कामा मने ग्रामास्थला जा उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलणी सारस्वत पुत्र स्त्री रूपे सतना अनिला सत्वर श्रुत केला समाचार गतकथा अर्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ राया जळी आला वक्ष बडवित मने दुर्जना तुवा गेला घात हत्या करीन तुझवरे वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मधला गुणा अरे तुवा निर्वंश गेला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहता मने कृत्रिम केवी केले सत्या शिवमाया परमद्भूत अघटित कर्तृत्व तियेचे राय मिळवणी सर्व ब्राह्मण मनेस तेज करा अनुष्ठान द्यावे अशी पुरुषत्व आणून तरी धन्य होईल मे विप्रे वंदे ईश्वरी कळा आमचे न भांडे भूपाळा तेव्हा विदर्भ राया तहे वेळा राधिता झाला देवी ते हमन मांडले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली मने मागवर मग बोले विदर्भ मने हा संवंत स्त्रीवेश यासी पुन्हा करी पुरुष देवी मने ही गोष्ट निशेष नगडे सहसा कालत्रयी निस्सीम पतिव्रता सीमंदिने परम भक्त सद्गुणकानी तिचे कर्तृत्व माझोने न मोडवे साहसये या सारस्वताची दिव्यनंदना पैल सत्य वेदपरायणा ई सुमेधा वरदान लग्न करून विदयी जय देवीच्या आज्ञेवरना ते असेच दिले लग्न करून अंबिकेचे वचने दान पुत्र झाला सारस्वता धन्य मंदनीची शिवभक्ती उपमाना ही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वता सुधमने एका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषय नाम मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगलामे वेश्याख्यात तिसी झाला सदारथ सांडोने ब्रह्मकर्म समस्त माता पित्या त्यागदे धर्मपत्रे टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमांजरत होरात्री कामकर्दनी लोळत करावया जगदुद्धार आपण अवतारला शंकर वृषभ नामे योगीश्वर तो निविरचित महिवारी आपले जे जे निर्माण भक्त त्यांचे दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सतना अकस्मात पूर्व पुण्यास्तव पातला तव शिव योगेंद्र दृष्टी देखुना दोघे धावती धरती चरणा षोडशोपचारे करुणा सप्रेम होने पूजिते शुष्क सुपक्क स्निग्ध विदग्ध चतुर्विधान्य उत्तम स्वाद भोजन देवने बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करुणिया दिव्यशेष निजविला तो शिव योगी राजा तळहाते मर्दिती दोघे चरणांबुजा सुवर्णाग्रज उदय होतो एक निशे क्रमुनी जाना शिवयोगी पावलांतरदाना दोघे बंधू मारवना देवनी दर्शन गेला अम्मा मग पिंगलानी मदना कालांतरी पावली मरणा परिघाटीत होते पूर्वपन्या शिवयोगी पूजनाचे दशार्णवदेशीचा अनुपदी व्रजबाहू नामे विशेष करती त्याची पट्टराणी नामे सुमती जे विदमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन श्रीमंतिनीच्या पोटे कन्यारत्न पिंगला वेश्य जन्मली कीर्तिमालिनी तिचे नाव पुढे कथा एक अभिनव इकडे सुमतीचे पोटे हो देवा असता विचित्र वर्तले तिच्या सौती अवतार पर हे पट्टराणी होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तात्काळ भावा मृत्यू परिरोग लागला झाली प्रसुद्ध वैशांगावर हे पुढले बहुधा बाळकासही जननीच्या
क्षते पडती झाली प्राण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्यानुना औषधे देती बरे नोगे रात्रंदिन रडे बाळ सुमती राणी शोकी विवाळ मृत्यूही नोहे व्यथा सवळ बरी नवेची सर्वता लेकरू सदा करी रुदन रायास निद्रान लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून गोरकानिनी सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वस्ती व्याघ्र सर्पदारुण सुमती बाळकडे घेऊन अव्यस सव्यपसव्य गिंडतसे कंडग भाषण वृत्ती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे भरीन मिळे पाने व्रणे करुणी अंगी तिडके मने जगतात्म्या कैलासपदी जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वैजरवंजरा तुझी गिरदी सदा गाती निगम गमा जय जय त्रिदोष मना त्रिनेत्रा जगदंदु कुरुंदरा पंचवक्त्रा अज अजिता पयफेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादि सिद्धा परिमिता माया चक्रचालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता दवाता जगदुगुरो ऐसा धावा करती सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होनी चित्ते बाळासाहेब क्षिती पडे श्रावणारी तनये ज्ञेवना वने सांडले उर्वी गर्भरत्ना हे वीरसेन स्मुषा वर्गानना पतिवेग से विजयसे सुमतीची करुणा ऐकून पशुभक्ती करते रुदना भरणे हे पडता मूर्छा येऊना वृक्ष पक्षी छाया करते चंज भरणी आजळा बाळावरी शिंबित वेळोवेळी एकी मधुर रसाने स्नेहाळ मुखी घालुनी तोषविधी वनगाई स्वपुच्छे करुणी वारा घालती रक्षिती जननी आसो यावरी तो राजपत्नी हिंडता पूर्ववर्तले तो वृषभार वनी घेऊनी पंथे जाता देखीनयने त्याचे संगे करुणी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्यसाचार त्याचे नाव पद्माकर परम सौभाग्योदार रक्षक नाना वस्तूंजा तेने सुमतीचं वर्तमान पुसले ते कोठील जारा तिने जे वर्तले मुडले होऊन शुद्ध केले तयाते ते ऐकून पद्माकर त्याच्या अश्रुधारा स्त्रोती नेत्र श्वासोश्वास टाकून घोरा मने गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रतावनीची स्वामिनी अनाथा परिहिंडे म्हणे दिनवदन आली येते मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी खरदेहुनी अवराती परामर्श करी तियेचा गौत वैद्यानुन देता झाला रसायन भूत केले प्रयत्न परिव्याधीन राखेची सुमती म्हणे ताता श्रीशंकर वैद्य न होता कवनास हे व्यथा बरी न होय कल्पांदे असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन मने रत्न गेले माझे पद्माकर शांत विभवत्रिती नगर जन मिळाले स्वभावधी तो निशान युग वेग बसते ते विश्वयुग आला तेथे जैसे दुर्बळाचे सुदन शोधित चिंतामणी ये अकस्मात किक्षुदने वजवरान जात तो क्षीराब्दी पुढे धन्नविला धाविन्नला पद्माकरे धरले चरण पूजला दिव्यासनी बैसवना त्यावरी सुमते प्रतिदिव्य निर्मन शिवयोगी सांगता झाला मने वत्से सुमती ऐक का हो रडसे करशी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कुठे आहेत सांग बा आली 84 लक्ष्योनी फिरता तेथीचे स्वजन सोयरे आप्त आले कुठून गेले कुठे त्वरिता संगमस्वाशी वृत्त्यांधा तू नाना योनी फिरसी पुढे किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू कारडसी पाय मानसी विचारुनी शरीर धरावे ज्या भरणे त्या कुळाभिमाने नाचती प्राणी तरी आपण उत्पन्न कोठुनी ते विचारुनी न पागदी त्वा पुत्रानीला कुठना कोण्या स्थळा गेला मृत्यू पावना तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवन्या देखा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षण भंगुर नाशवंत तरी तू शोक करीसे व्यर्थ विचारुनी मनी पायपा आत्मा विनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सुता शरीराकारणे शोक करीसे व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळे ओठती तरंगा पार सेवेची प्रतीक्षण मंगवरा मृग जाळीचे मिथ्या समग्र तरे बुडबुडे सत्य कैसोने चित्रिंच्या वृक्षच्या बैसला कोणा चित्राग्नीचे कोणाला जळली सदना तेथे गंगाले ते सहित मीना कोण वाहुनी गेला तेथे वंद्यासुते द्रव्यानुना भीष्मकन्या मारते देवना गंधर्व नगरीचे वराडे आणुना लग्न कोणे लाविले वाऱ्याचा मंडप शिवना सिक्ता धरे बांधिला आवळुना शुक्तिकार जातकाचे पात्र करुणा पुष्प कोणी भरी गेले कासविंज करुणी कृता मृगजळीचे मीन पाजळती पोता ते चरणीने पुरे बांधुनी नाचता जन्मांत भागत बैसले आई करणीची कुंडली घेरोने चित्रिंचे चोरा आले घेऊने हा प्रपंच लटिका मुळे घेऊने तो साथ कैसे जाणावा मुळीच लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर गे उद्भवले सकळ रोगांचे भांडार कृमी कीटकांचे मागेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मांस रक्त अस्थिंची मुळी चर्मवेष्टिता मातेचा विटाळ पितृरेता अपवित्र सत्य मुळीचे घे असे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र
शूरे मूर्धय छेदले समग्र इतुगनी पावन के विगोय शरण जाती देशिका प्रति करे कैसने प्राणी दर्दे कल्पकोटी वेरे घेते मुक्त होते कधी घे सुमती तू सांगे सत्वरा तुझे जन्म जन्मीचे कोटे आहेत प्रतार अवघा हा मायापुर सावत सत्वर दे होई का जयाचे हे सकळलेने मागता तेजा लाजिरमाने तनुग्रमान धले त्रुवने पांचवासे घालून याचा भरोसा नागी जाणं कितवा लागेल न कळे अग्न ही हे झाले वस्त्रजीर्ण ऋणानुबंध तवत गे मिथ्या जैसे मृगजाळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सगळ धन्य धन्य पुत्र इच्छिते गंगे माझी काष्ट मिळती एक वाट होती मागुती बिघडते तसे स्त्री पुरुष बोली जेते खेळ मुळीचा सत्य हा वृक्षावरी पक्षी येते किती एक बैसते किती एक जाते आणि क्यातुरवरती बैसते अपत्य तैसी जानपा पतिक वृक्षातळे बैसत उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसे जान निर्धारे मायामय प्रपंच वृक्षे जैसे शिव बैसले दोन बक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव बक्षी विषय फळे ते बक्षिताची म्हणून गेला आपण आपणासी विसरला ऐसा परमित जीव भ्रमला जन्म मरण फुकित असे त्या माझे एकदा पुण्यवंत सद्गुरुशी शरण रिगत मुक्त शिव होणे भजत शिवालागे अत्यद्रे ऐसा ऐकता दिव्य निरूपण पद्माकर उठते सूड पद्माकर सुमती उठून अष्टभावेत हटूनच वंदिती चरण दयाचे मंदी एवढे तुझे ज्ञान काय करीची इच्छे करून तू साक्षात मारमन भक्तरक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजवेगे सुमती सांगे शिवयोगे मंत्र निभस्मलाविती अंगे व्यथारगीत झाले ते रंभा उर्वशी गुणी वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्र भस्म जरे बाळ उठिले तत्काळ व्रण व्यथा जाऊनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिवधान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिली परी जगडता पूर्ण लोक तत्काळ होय सुवर्ण तैसे देवघे दिव्य रूपदान होती झाली ते काळे आश्चर्य करी पद्माकर मन धन्य गुरुधन्य मंत्र काळ मृत्यू भयापहर त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यासी कैची भय भवापदा धनधान्याचे नाही मर्यादा भेद खेद वारिले बाळचरणावरी घालूनी सुमती लागे सप्रेम जरणे म्हणे सद्गुरु तुझ वरणे शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करणं तुझ्या दिव्य जरणी लेवाविना तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझ्या पुत्राचा होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन भारी होईल कीर्ती निज राज्य पावेल पडती भद्रायून नाम निश्चिती याचे ठेवले मी जाणा थोर भय भद्रायु बाळ तवरी क्रमी यथीची काळा मृत्युंजय मंत्रच्या पत्रिकाळ निष्ठा धरणी करीत जा राजपुत्र निश्चित लोकात प्रकटो नेदी माता हा होईल विद्यावंत चतुष्षष्टिकळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलना पावला ते तिच्या अंतर्धाना गुरुपदांबुजा आठवण सुमती सद्गद क्षण क्षण पद्माकरासी सुखात्यंत सुनयन नाम पुत्र होणी भवता भद्रायु त्यासी आवडत सदा पूर्वीत लाडत्याचा पद्माकरे आपली संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांचे भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री 12 वर्षांचा झाला बाळ धीर गंभीर परमसुजळ मातेच्या सेवेशी सदा काळ जवळे तिष्ठत सादर पद्री पर्वतकृतांचे पर्वत शिवगे प्रकटला अकस्मात सुमती भद्रायु धावत पाय जाडती मुक्तकेशी नायनोदके चरणक्षालन केशवसने पुसले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाविले वारंवार गर्दी प्रदक्षिणा वाटती अष्टभावे करून षोडशोपचारी पूजन 16 गर्दी अपार स्तवन करतसे तेव्हा सुमती तुझ्या प्रसादे करून मे पुत्र वंदे यावरी भद्रायो सेनेते शिवयोगे शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्तवाये धर्मनीती वर्तत जाये माता पिता गुरु पाये निष्ठा सुधे सर्वदा गोभूदेव प्रजाळ पाळन सर्वाभूती पाव मारमना वर्णाश्रम स्वधर्माचरण सायसेन सांडावे विचार केला वाचुनिया सस्न करवे आनक्रिया मागे पुढे पाहुनिया शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र कोण द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पावे चित्ती विचारून या माझे बळ किती काय शक्ती आपले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पावे चित्त विचारुणी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाज रक्षण क्षणा लेकुरु भार्या हरिदास सदन ग्रहवार्ता रोग विशेष येथे अपेक्षा करता निशेष आणि साक्षात होत बाई ज्या बंद गेले विद्वज्जन आपण जावे तुझी बंद लक्षण माता पिता यतनंदादान प्रानंदेन करावे वैश्वदेव समयातिथी आल्या त्यासी न पुसवी याती अन्न वस्त्र सर्वांमध्ये द्यावे त्या प्रित्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गुब्राह्मण रक्षण
सत्यसुजान मंदी जया निंदावाद टाकून सर्वदा की जे शिवस्मरण तेच मनावे मौन शिवसेवन तपथोर परधर आणि परधन हे न पावे जेवी भमना करावे प्रीतिशास्त्र पूजन शिवपूजन यथाविधी स्नान होम जप ध्यान पंचयज्ञ गोपी वर्ष सेवन श्रवण मनन ध्यास पूर्ण अनलस्य करावे सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्क्रम अभ्याश्रवण आळसेत न करावा कामपूर्ण धर्मपत्नीशी निषिद्ध दान पर्योषितशी क्रोधेश दंडावे शत्रुषी साध्विप्रांशी नमीजे द्वेषियांचे धरावा मद संत भक्ताचे नम्रता वेद संसार श्रीमत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वांमध्ये दुर्जनांचे दंभ दाविजे भल्याचे पदराजे वंदीजे अहंकारे पृथ्वी जिंकेजे निरंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणे पाणी सार्थक दाने करणे पाद पावन देवालय त्रागामिनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण चरणी श्रोत्र सादर त्वचा संतालिंगन पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जीवने स्तोत्र वर्णावे शिवनिर्माल्यास घीजे ग्राणी ये रीतीन्द्रे लाभ विभोजने दीनानाथ ज्ञान देखुने तैवरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांची मैत्री देवांचे द्वेषी त्याची उपेक्षा करी युक्ता निद्रा युक्ताहारी मृग्या करी परम नीतीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य दहान धृते वर्धमान असावे आपले वित्त आयुष्य छिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दान मानात्मने सर्वत्र गुप्त सवी जानिजे नष्ट पाखंडी शटधूर्ध पिशुन तस्कर दारपतिद चंचल कपट नास्तिकान्मृत ग्राम्य सभेशी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपानी गुरुतल्पकर्ता मार्ग पहाडक कृतज्ञ त्यांचे दर्शन न व्हावे दारात धन आणि पुत्र यांचे आसक्त नसावे अनुमात्र अलिप्त मनी संसार करून आसक्त असावे बंधू स्वरे श्वशुर स्वजन यांचे स्नेह असावा साधारण बलतः विषय देखून आसक्ती तेथे न करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठीत दंडी करभूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्वर्तायन सांडावे शिवकवच सर्वांगे लेऊ शिकवी शिवयोगे भस्मचरितरारणरंगे शास्त्रास्त्रवादन होय प्राणमृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय असापन आतताये मार्गन्न आतताये मार्गग्न ब्राह्मणग्न यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्ताचरण विशेष शिवारी कीर्तन निर्दोष सर्व संडने ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी वेदीपात वैद्रुती संक्रमाने न प्रवर्तावे मैथुने ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिदल्याचे पाळन करता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे बाई दुर्भिक्ष मनन व तेजान विचारे महाडोही एवढे घालणे महापुरुषासी विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची ज्ञानेशोभे सदागस्ता कंकण मुद्रिका फार समजता श्रवणे कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंदी भारी आरोपवती सती औदार्य गुणसंपत्ती सबल जीवित्व तयाचे देईनाथवा नाही सत्य हे वाचेचे असव्यव्रत विद्यापात्रे अमित सद्यदान त्यादीजे विपत्ती काळी धैर्य धरे वादीजय बंद वै करे युद्धा माझी पराक्रम करे या ठिकाणचे पृष्ठी न दाबीजे ब्राह्मण मित्रपुत्रांसमवेत तयोत्तम भोजन यथार्थ गज तुरंगा सहित बंद चालणे त्याची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नागी पूजन तेथे साक्षी पूजा करावी जाऊन अनाथप्रित संस्कार दान करणे त्या पुण्याची पार नाही ब्रह्मस्वा एवढे विशेष मारक नाही कदा विष सत्सगमारात्रंदिन तुच्छ सुधारस त्यापुढे प्रतापेन व्हावे संतप्ता परसौख्य हर्षभरिता तद्वार्थ ऐकता सुगत्यंद तोची श्वक्त शिवाचा पाषाण रत्ने व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीवर अन्न गोदक सुभाषित औदार्य रत्न चौथे बाई वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्य भाग्य तस्वभावे स्वधर्म द्रुपन्न ढळावा पूर्वविरुद्ध विशेष त्याचा नंतर विश्वास गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रजा पाळिका गुरु आणि सदाशिव यांचे करावा भेदभाय भाग्य विद्या गर्भ सोड गर्भ सोडणी द्यावा जानपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभारण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांदे कोलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन्य याष्टमध्ये करुण मन भूलन द्यावे ऐसा नाना परिशियोगी बोधिता झाला भद्रायू लागे हे नीती ऐकता जगे साकडे न पडे सर्वदा सत्वाध्याय गिरी कैलास यावरी वास्तव करी उमाविलास परायण प्रदक्षिणा करत विशेष निर्देशेश्वर जोडितया ही हा अध्याय हिमाचळ भक्ती भवानी कन्या वेल्लाळ
तिची वरणे पयस्वेन रवला श्वशूरगृहे रागिला तुले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करेल भुद्रयुस ब्रह्मानंदरण्येशे दिवस श्रवण करत विद्वज्जन भवगज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतेंद्र जो सद्गुरु जगदात्मा श्री शिवलीलामृतकंद प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मत्रखंड परिसोत्सजनखंड सप्तमाध्याय गुण श्री स्वाम सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ते वेदवंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रदे अगाध नीति प्रकटविले. जय ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिगस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वान्यं विश्ववन्यं निखिलभयकरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् असे कर्मयोगी असे ध्यानयोगी स्वयं पूर्णजो ज्ञानयोगी विरागी पूजित असे नित्य श्री भालचंद्र नमस्कार श्री सद्गुरु रामचंद्र. बुद्धिदाता भालचंद्र गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णु परमपूजनीय सद्गुरुनाथ डॉक्टर विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता विठ्ठल रुक्मिणी आदरणीय पूर्णाचार्य पुणे दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई ज्यांच्या पुण्याईनं मला या अभ्यासाची संधी मिळाली ते माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करत आहे. कालचा आपण 6वा अध्याय बघितला. सीमंतिनीची कथा आपण त्याच्यामध्ये बघितली की कशा प्रकारे सीमंतिनीनं हे सोमवार व्रत केलं आणि या सोमवारच्या व्रताच्या अनुषंगाने तिला कशा प्रकारचं अखंड सौभाग्य प्राप्त झालं आणि जो शिव आहे तो अत्यंत धीर गंभीर शांत आहे. अनेक प्रकारचे भानुकोटी तेज त्याच्या चेहऱ्यावरती आहे. तो रमाधव प्रिय आहेत त्याचप्रमाणे तो मूर्त आणि अमूर्त अशा प्रकारचा आहे. तो पंचदशनेत्रा म्हणजे 5 मुखावरती प्रत्येकी 3 नयन ज्याचे लावलेले आहेत अशा प्रकारचा ते भगवान शिव आहेत. आणि आज अत्यंत एक सुरस अशी कथा यामध्ये आलेली आहे की विदर्भ देशामध्ये एक ब्राह्मण होता. त्याचं नाव होतं वेदमित्र आणि त्याला एक पुत्र होता त्याचं नाव होतं सुमेधा. या वेदमित्राचा अजून एक ब्राह्मण मित्र होता आणि त्याचं नाव होतं सारस्वत. त्याचा पुत्र होता सोमवंत. हे दोघेही जण अत्यंत वेदशास्त्र ब्राह्मण होते. ज्याप्रमाणे वेदांच्या प्रमाणे जसं आचरण पाहिजे त्याप्रमाणे या दोघाही मित्रांचं व या त्यांच्या मित्रांच्या पुत्रांचं अशा प्रकारचं त्यांचं आचरण होतं. वेदाध्ययन त्रिकाल संध्या त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे अरण्यक उपनिषद यांचाही त्यांचा अत्यंत सखोल अशा प्रकारचा या दोन्ही पुत्रांचा अभ्यास होत होता. झालं. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा यांचा पूर्ण अभ्यास झाला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपल्या विदर्भ नरेशाकडे जा. त्यांच्यासमोर तुम्ही तुमची विद्वत्ता प्रकट करा आणि अपार असं धर तुम्ही घेऊन या. मग आम्ही तुमच्या विवाहाचं बघू. झालं. दोन्ही पुत्र आपल्या आपल्या वडिलांना त्यांनी नमस्कार केला आणि ते दोघं जण निघाले. त्या राजाकडे आले. राजाकडे आल्यानंतर तिथला त्यांनी तो राजदरबार बघितला. उच्च अशा सिंहासनावरती राजा बसलेला होता. जाऊन त्याला दोघांनी नमस्कार केला. या ब्राह्मणपुत्रांनी त्यांच्या स्वतःची त्यांना ओळख करून दिली आणि त्यांना असं सांगितलं की आम्ही दशग्रंथी ब्राह्मण झालेलो आहेत. त्या राजाला थोडासा विनोद त्यांच्याशी करावासा वाटला की काय
आणि म्हणून त्या राजाने असं त्यांना सांगितलं की नैषद देशीचा जो राजा आहे चित्रांगद व त्याची जी पत्नी आहे सीमंतिनी, या दोघांकडे तुम्ही जा, एकानं स्त्रीवेश धारण करा आणि जेव्हा ते शिवपूजन करतात त्यांचं शिवपूजन झाल्यानंतर ते ब्राह्मणांना वेगवेगळ्या प्रकारचं दान ते देतात, ते दान घेऊन तुम्ही माझ्याकडे या. या दोन्ही पुत्रांनी त्या गोष्टीला नकार दिला आणि त्यांना असं सांगितलं की हे आमच्या धर्मामध्ये बसत नाही, अशा प्रकारचं वाचन आम्ही करणार नाही. आम्ही यासाठी वेदविद्या शिकली काय? तुमच्या जर राज्यात वेदविद्येला मान नसेल तर तसं तुम्ही सांगा. आणि मग त्यावेळेस तो राजा सुद्धा त्यांना असं म्हणाला की माता, पिता, गुरु आणि राजा यांच्या आज्ञेचं कधी उल्लंघन करू नये म्हणे. आणि म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही दोघंही जण पैकी एकानं सुंदर अशा प्रकारचा स्त्रीवेश धारण करा आणि त्या नैषद राज्यामध्ये तुम्ही जा. झालं, दोघंही जण खिन्न झाले, घरी आले, आपल्या पित्याला सांगितलं. पित्यांनी त्यांना परवानगी दिली. शेवटी आता आपल्याला या राज्यात राहायचं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणे, जशी शिवाची इच्छा असेल तसं घडून येईल म्हणे. झालं, दोघंही मित्र, हा सुमेधा आणि हा सोमवंत, दोघंही मित्र हे आपल्याबरोबर थोडीशी शिदा घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले. रस्त्यात जात असताना घनघोर अशा प्रकारचं अरण्य त्यांना लागलं. त्या अरण्यातून जात असताना मुखी शिवनाम घेऊन व त्याचबरोबर अजून थोडंसं की काय मन रमावं की म्हणून की काय थोडंसं यांनी त्या मंत्रांच्या अंताक्षरांचा खेळ यांनी तिथं सुरू केला. आणि अशा प्रकारे हळूहळू हळूहळू हे त्या नैषद राज्यामध्ये आले. हे जसं ते नैषद राज्यामध्ये आले तिथलं ते राजवैभव पाहून आहा, काय उंच उंच असलेले तिथले ते राजप्रसादालय, सुंदर अशा प्रकारचे उपवने, सुंदर अशा प्रकारचे तिथले ते वृक्ष, मोठमोठे असलेले ते शिवालय आणि प्रत्येक व्यक्तीच्या मुखावरती असलेला तो आनंद, तो समाधान, ती तृप्तता बघून या दोघांना मोठं हायसं वाटलं. आणि मग यांनी तिथे थोडीशी चौकशी केली की आम्हाला म्हणे आम्ही दोघंही जण. त्यावेळेस ह्या सोमवंत जो होता, या सोमवंतानं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्त्रीरूप त्यानं धारण केलेलं होतं. आणि सुमेधा आणि सोमवंत त्यांनी असं सांगितलं की आम्ही दोघंही पती पत्नी आहोत, आम्हाला सीमंतिनी जिथे पूजा करतात त्या शिवालयापर्यंत आम्हाला जायचंय, आम्हाला तुम्ही मार्ग दाखवा. झालं, हे त्या शिवालयाच्या दरवाजाजवळ आले. अत्यंत मोठं, अत्यंत उत्तुंग भव्य असं ते शिवालय. मी कालच जसं आपल्याला सांगितलं की पंचवदन शिवाची मूर्ती सीमंतिनीनं तिथं स्थापन केलेली होती. हे गेले त्या मंदिरामध्ये. अनेक प्रकारचे ब्राह्मण पती पत्नी हे तिथे येऊन अगोदरच त्यांनी आपली जागा धरून ठेवलेली होती. कारण थोड्याच वेळात राजा चित्रांगद आणि त्याची पत्नी सीमंतिनी हे दोघं जण येऊन तिथे शिवपूजन करणार होते. आधीच तर ते शिवालय, आणि शिवालय म्हटलं की मंदिरात गेल्यावरती ती जाणवती ती अत्यंत धीरगंभीर अशा प्रकारची ती प्रसन्नता. थोड्याच वेळात राजाचं आणि राणीचं आगमन झालं. ते त्या शिवालयाच्या मुख्य त्या शिवलिंगासमोर ते बसले, त्या मूर्तीसमोर ते बसले आणि तदनंतर त्यांनी शिवपूजन सुरू केलं. रुद्राचे आवर्तन त्यांनी म्हटले. अनेक प्रकारचे जेवढे ब्राह्मण तिथे होते, 1100 ब्राह्मण पती आणि पत्नी हे त्यावेळेस उपस्थित होते. सर्वांनी मिळून शिवपूजन केलं. ते मंत्र म्हटलं. तदनंतर मंत्रपुष्पांजली, तदनंतर आरती, आरतीनंतर मंत्रपुष्पांजली झाली. आणि तदनंतर हे राजा आणि राणी दोघेही जण बाहेर येऊन त्या ब्राह्मण व ब्राह्मण पत्नींचा ते सत्कार करण्यासाठी हे दोघं जण पुढे सारसावले. उंची अशा प्रकारचे अमूल्य रत्न, उंची अशा प्रकारचे वस्त्र हा स्वतः राजा ब्राह्मणांना देत. तर त्याचप्रमाणे सीमंतिनी जी आहे ती तिथल्या त्या ब्राह्मण स्त्रींना
हळदी कुंकू लावून त्यांची खणा नारळांनी उटी भरून त्याच प्रकारचे सुंदर अशा प्रकारचे वस्त्र व स्त्री अलंकार देऊन त्यांचा गौरव करत होती. हळूहळू हळू करता करता ती या दोघांजवळ आली. तिने या दोघांना बघितलं, पण तिच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट मात्र सुटली नाही की सोमवंत जी स्त्री आहे ती मुळात स्त्री नसून एका पुरुषानं तो स्त्रीविषयी घेतलेला. हे तिच्या तिथं चटकन लक्षात आलं, पण ती काहीही बोलली नाही. हसत हसत तिनं सीमंतिनीला कुंकू लावलं. तिची खणानारांनी तिची उटी भरली. झालं. तदनंतर ब्राह्मण भोजन झालं. ब्राह्मण भोजन झाल्यानंतर सर्व ब्राह्मण आपापल्या घराकडे निघाले. हे दोघंही जण, हा सुमेधा आणि हा सोमवंत जो आता स्त्री झालेला होता, हे दोघंही जण आपल्या घराकडे निघाले. रस्त्यात जात असताना मात्र सोमवंत जो आहे हा थोड्याशा लटक्या म्हणजे स्त्रीसुलभ अशा भाषेमध्ये तो याच्याशी वार्तालाप करायला लागला. तेव्हा हा जो मित्र होता सुमेधा हा त्याच्यावरती अत्यंत चिडला. असं काय करतोस म्हणे, झालं म्हणे आपलं नाटक, आपल्याला नाटकच करायचं सांगितलं होतं म्हणे, तू पुरुष आहेस हे विसरला की काय. तदनंतर थोडंसं अजून पुढे गेल्यानंतर मग या सोमवंताने त्याच्यासमोर प्रणय निवेदन केलं. हा अत्यंत चिडला. सुमेधा अत्यंत चिडला. अरे म्हणे असं काय करतोस म्हणे, आपण दोघं जण गुरुबंधू आहे, आपण दोघं जण ब्रह्मचारी आहे म्हणे, आणि तो हे काय लावलास म्हणे. आणि त्यावेळेस तो सोमवंत जो आहे तो तिथे एका जमिनीवरती त्यानं स्वतःचं अंग टाकलं आणि त्याला सांगितलं की प्राणनाथा, हा बघा एकांत, हे बघा निबिड अरण्य, यावेळेस तुम्ही माझ्या जवळ या आणि माझ्याशी तुम्ही व्रत व्हा. यावेळेस आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त तिथं कोणीही नाहीये. हे बघा म्हणे, मी आतापर्यंत मी पूर्णपणे स्त्री स्वरूप मी झालेली आहे. आणि असं म्हणताना याला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तरीही याही परिस्थितीत त्यानं मात्र स्वतःचं चित्त या सुमेधानं विचलित होऊ दिलं नाही. यानं त्याची समज काढली. असं करू नकोस, आपण लवकरात लवकर घरी पोहोचू, घरी गेल्यानंतर मग आपण बघू पुढं आपल्याला काय करायचंय. आणि हाच खरा शिवभक्त असतो जो कुठल्याही परिस्थितीत विचलित होत नाही. झालं. या दोघांनी पटकने यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर या सुमेधानं त्या सारस्वताकडे जाऊन सोमवंताला त्यांच्या हाती दिलं आणि त्यांना सांगितलं की आता याचा सांभाळ करा. आणि मग त्या सोमवंताने जसं त्याच्या पित्याला सांगितलं, त्या सारस्वताला सांगितलं. बिचाऱ्याच्या पायाची जमिनीत सरकली. आपण करायला गेलो काय आणि होऊन बसलं काय. चिडला सारस्वत ब्राह्मण, चिडला. आणि जसा तो चिडला तो राग 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 त्या राजाकडे गेला आणि राजाला अनेक प्रकारची दूषणं तो देऊ लागला की किती दुर्बुद्धी आहेस म्हणे तू, तुझ्याकडून आज एक ब्रह्महत्येचं पातक घडलेलं आहे म्हणे, माझा एकुलता एक असलेला वंशाचा दिवा म्हणे स्त्रीरूप तू करून टाकला असं म्हणे. अशा प्रकारचं तो राजाला दूषण देत असताना राजा अत्यंत गंभीरपणे हे सगळं ऐकत होता. याचे दूषण देणं झालं. हा तडा 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 बाहेर निघून गेला. नंतर राजाने मात्र तात्काळ त्याच्या नगरातल्या सर्व ब्राह्मणांची त्याचप्रमाणे सर्व विद्वानांची एक सभा बोलवली आणि त्यांना असं सांगितलं की माझ्याकडून अत्यंत मोठा एक द्रोह झालेला आहे, यातून मला बाहेर काढण्याचा काहीतरी मार्ग तुम्ही सांगा. सर्व ब्राह्मण बिचारे तिथं हतबल झाले आणि त्यांनी सांगितलं की ही आहे ना ती फक्त शिवमाया आहे, बाकी दुसरं काहीही नाही. झालं. आता पुढे करायचं काय. मग शेवटी तो राजा तो बिचारा उठला आणि त्याने 7 दिवस जे आहे ते भगवतीचं होम हवनादीचं अनुष्ठान केलं. साक्षात भगवती 7व्या दिवशी तेथे प्रसन्न झाली आणि त्याला वरदान मागायचं सांगितलं. तेव्हा यांनीही सांगितलं की जो सोमवंत आहे त्याला पुन्हा तो एकदा पुरुष कर. तेव्हा काय सांगितलं भगवतींनी माहिती आहे की त्या सीमंतिनीची शिवपूजा इतकी थोर आहे की त्याच्या विरुद्ध मीही जाऊ शकत नाही. हा जो काही प्रकार घडलेला आहे ना म्हणे हा त्या सीमंतिनीच्या पूजनाचाच तो प्रभाव आहे.
आणि त्यामुळे यामध्ये मी हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे तू माझा ऐक, तू या दोघांचा विवाह लावून दे. त्यांना उत्तम अशा प्रकारचा एक विद्वान पुत्र प्राप्त होईल. एवढा आशीर्वाद देऊन ती भगवती अदृश्य झाली. दुसऱ्या दिवशी हा राजा त्या वेदमित्र व सारस्वताकडे गेला व या दोघांचा विवाह निश्चित करून दोघांचा नंतर विवाह करून टाकला. तदनंतर दुसरी एक अत्यंत सुंदर कथा यामध्ये आलेली की अवंती नगरीमध्ये एक मदन नावाचा ब्राह्मण होता. हा जरी ब्राह्मण असला तरी कुठल्याही प्रकारचं ब्राह्मणाला शोभेल अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं वर्तन त्याचं नव्हतं. संपत्तीने अत्यंत मदमस्त झालेला असताना मद्य आणि मदिराक्षी यांच्याच फक्त सतत ध्यास त्याला लागलेला असायचा. आणि म्हणून की काय, त्या नगरामध्ये पिंगला नावाची एक गणिका होती. रात्र पाहायचा नाही, दिवस पाहायचा नाही, हा सतत त्या गणिकेच्या दारी पडलेला असायचा. झालं यांच्या दोघांच्या पूर्वपुण्याने म्हणून की काय, एक दिवस एक महान शिवयोगी, त्यांचं नाव होतं वृषभ, हे यांचं आगमन त्या दासिकेच्या त्या गणिकेच्या घरी झालं. आणि जशा प्रकारचं यांचं आगमन झालं, या दोघांनी मिळून अत्यंत भक्तिभावानं त्यांची पूजा केली. या दोघांनी त्या ऋषभदेवांची त्यांची पूजा केली. षोडशोपचारप्रमाणे त्यांची पूजा केली. तदनंतर षड्रसाच्या प्रकारचं अन्न त्यांना खायला दिलं. दिव्य अशा मंचकावरती त्यांना शयासन करण्यासाठी, त्यांना शय्या करण्यासाठी त्यांना निजवलं. आणि दोघं जण रात्रभर त्यांचे पाय दाबून त्यांची ते सेवा करत होते. झालं ही सेवा. आणि या सेवेचं फळ काय झालं तर अंतसमयी हे दोघही जण शिवलोकी गेले. आणि तदनंतर हा मदन जो आहे, हा मदन दाशार राजाची कथा आपण पहिल्याच अध्यायामध्ये बघितली. तर दाशार देशामधला जो राजा होता वज्रबाहू, आणि त्याची पत्नी जी होती सुमती, याचे पुत्र म्हणून त्याचा जन्म झाला. तर या पिंगलेचा जन्म सीमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी म्हणून झाला. अशा प्रकारची ही कथाही यामध्ये आलेली आहे की नुसतं शिवाचं नाव जरी घेतलं तर माणसाच्या अनेक पापांच्या राशी ज्या असतात ना, त्या तात्काळ तिथे भस्मसात होतात. आणि तदनंतर ही सुमती जी वज्रबाहूची पत्नी होती, आता या वज्रबाहूला अनेक पत्न्या होत्या. आता राजा म्हटलं की त्याला अनेक प्रकारच्या पत्न्या होत्या. म्हणजे या सुमतीला अनेक प्रकारच्या सौती होत्या. त्या सौती या सतत सुमतीचा दोष या करत. आणि त्यातच ही सुमती मध्यंतरी गर्भवती राहिली. आणि जसं या सौतींना कळालं, या सौतींनी तिच्यावरती विषप्रयोग केला. अत्यंत जहाल अशा प्रकारचं विष तिच्या अन्नातून तिला खाऊ घातलं. पण त्यावरही हिचं पुण्य थोर, म्हणून की काय त्यातनं ही वाचली आणि हिचा पुत्रही वाचला. पण झालं असं की शरीराला जागोजागी जखमा झाल्या, हिच्याही झाल्या, त्याचप्रमाणे त्या बाळाच्याही झाल्या. त्यातून सतत रक्त, सतत पू येत होता. आणि अत्यंत अशा प्रकारची खाज त्यांच्या अंगाला येत होती. या राजाने नंतर अनेक प्रकारचे वैद्य, अनेक देशोदेशातले वैद्य आणले, त्यांच्यावरती उपचार केला. आता ते लहान बाळ, ते झोपल्यावर सुद्धा रात्री ते रडायचं, त्याच्या अंगाची आग व्हायची, तो विव्हळायचा. आणि त्या विव्हळल्यामुळे राजाचा सुद्धा डोळा लागत नव्हता. राजाही अत्यंत नंतर तो परेशान होऊन गेला. आणि मग एक दिवस शेवटी त्याने ठरवला, एका रथामध्ये या सुमतीला आणि बाळाला त्याने बसवलं आणि निबिड अशा अरण्यामध्ये त्यांनी या दोघांना नेऊन सोडलं. झालं त्या निबिड अशा अरण्यामध्ये काय तिची हाल, ज्याप्रमाणे ज्या वनामध्ये रामाची पत्नी माता सीता हिची हाल झाली, सुकुमार असणारे त्यांचे ते नाजूक चरण आणि काटा रुतल्यानंतर होणाऱ्या त्या वेदना, अशा प्रकारच्या आदिस्त शरीराला वेदना, आणि त्याच्यामध्ये खालून पायाला काटे टोचत त्याच्यात होणाऱ्या वेदना, त्याच्यात ते बाळ सारखं रडायचं. आणि अनेक हिंस्र पशूंचे आवाज, वाघाच्या डरकाळ्या,
कोल्यांची कोलेगोई ही सतत तिच्या कानी यायची. बिचारी किती घाबरली असेल ती मुखानं शिवनाम ती घेत होती, हे शिवशंकरा, हे त्रिपुरांतका, धावा, मला मदत करा, माझ्यावरती कृपा करा, या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मला सोडवा, मला एकदाची मुक्तता करा, काहीही करा, पण तुम्ही माझ्यावरती देवा कृपा करा, मला या रोगातनं तुम्ही बाहेर काढा. आणि अशा प्रकारचं तिचं हे रुदन, हे नामस्मरण, हे शिवस्मरण चालू असताना त्या रस्त्यानं एक वैश्य आपल्या अनेक सेवकांसोबत व्यापारासाठी चाललेला तिला दिसला. तो वैश्य तिच्याजवळ येऊन थांबला, तिची चौकशी केली आणि नंतर त्याने तिला असं सांगितलं की या निबिड अशा वातावरणात, या अरण्यात बाई तू एकटी राहू नकोस, तू माझ्यासोबत चल, इथून थोड्याच अंतरावरती एक छोटंसं नगर आहे, मी तुला त्या नगरामध्ये घेऊन जातो. तिलाही आधार मिळाला, तिलाही सहारा मिळाला. नंतर ती सुद्धा त्या वैश्य असलेल्या त्या व्यापारासोबत ती सुद्धा निघून गेली. त्यानंतर ते दोघं जण एका नगरामध्ये आले आणि त्या वैश्यांचा जो अधिपती होता, जो अधिपती होता, पद्मनाभ हे त्याचं नाव होतं, त्याच्या जवळ ती गेली. त्याने तिचा पुत्री म्हणून त्याचा स्वीकार केला. क्षमा असावी, पद्माकर हे त्याचं नाव होतं. त्या पद्माकरांनी तिला सांगितलं की कुठल्याही प्रकारची तू काळजी करू नको, मी तुला माझ्या पुत्रीसारखा मी तुझा सांभाळ करेल. आणि म्हणून की काय, जवळच एक सुंदर अशा प्रकारचं घर तिला बांधून दिलं आणि तो जाता येता तिची काळजी घेत, तिची विचारपूस करत, तिच्या आपुलकीनं चौकशी करत. अनेक प्रकारचे राजवैद्य त्यांनी सुद्धा बिचाऱ्याने आणून बघितले, त्यांनी सुद्धा औषध उपचार करून बघितले, पण उपयोग झाला नाही. आणि व्हायचं ते झालं. एका रात्री हे बाळ मृत्युमुखी पडलं. त्या पद्माकराला मोठं वाईट वाटलं. त्या पद्माकराला त्याच्याही मनात आलं, अरे अरे बिचारीची आधीच अशी अवस्था आणि त्यात पुन्हा आता पितृवियोगाचं दुःख. आधीच ही एका राजाची राजपत्नी, आधार नव्हता म्हणून पुत्र झाला तर तो असा झाला. आणि आता हिच्या जीवनाचा एकुलता एक जो आधार होता तो सुद्धा हिला सोडून गेला. ही सुद्धा आता निराधार झाली. पण त्याने सांगितलं काहीही काळजी करू नको, मी तुझ्या पित्याप्रमाणे आहे. रात्रभर तिची रडण्यात गेली आणि दुसऱ्या दिवशी मात्र शिवकृपेने पुन्हा हे ऋषभ नावाचे जे शिवयोगी होते यांची स्वारी त्यांच्या घरात आली. त्यांनी बघितलं की समोर ते कलेवर पडलेलं आहे बाळाचं, मातेचं रुदन चालू आहे, माता टाहू फोडतीये. या ऋषभदेवांनी तिची समजूत काढली की कोण पुत्र, कोणाचा पुत्र, कोणाची माता, कोणाची पत्नी. अरे हे जे शरीर आहे ना हे नश्वर आहे, हे शरीर म्हणजे फक्त अस्थि, मांसा यांचा असलेला एक घर आहे. ज्याप्रमाणे एका विशाल अशा वटवृक्षावरती दोन पक्षी बसलेले असतात, त्याचप्रमाणे हे जग आहे. आणि या जगामधील दोन पक्षी म्हणजे एक सदाशिव जे सर्व ओळखतात आणि ओळखून सुद्धा हा सर्व कारभार ते त्यांच्या हातात ठेवतात. आणि दुसरा असतो तो पक्षी म्हणजे आपला जीव. आपण मात्र इतर विषयांमध्ये रममान होतो. आणि अशा प्रकारचं अनेक प्रकारचं दिव्य ज्ञान त्या ऋषभदेवांनी तिला दिलं. तदनंतर त्या ऋषभदेवांनी तिला सांगितलं की आता काळजी करू नको, असं म्हणून महामृत्युंजय मंत्र त्यांनी म्हटला. थोडंसं भस्म हातामध्ये घेतलं, महामृत्युंजय मंत्र म्हटला, तिच्या सर्वांगाला तो लावला. तिला सांगितलं तुझ्या हातानं बाई तू लावून घे, काळजी करू नकोस, फक्त शिवस्मरण कर. आणि जसं ते भस्म तिने तिच्या सर्वांगाला लावला, अत्यंत सुंदर रंभा आणि उर्वशीला लाजेल अशा प्रकारचं रूप तिला प्राप्त झालं. तदनंतर त्यांनी त्या पुत्राच्याही अंगाला ते भस्म लावलं आणि त्या पुत्राला त्यांनी उठवलं. दोघं माय लेकरांना काय आनंद झाला. ते दोघंही त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हा त्या ऋषभदेवांनी त्याला सांगितलं की या बाळाचं नाव आजपासून मी भद्रायू ठेवत आहे. उठ भद्रायू उठ असं म्हटले. त्या बाळाला जवळ घेतलं आणि त्याला सुद्धा सांगितलं की आता तू याचा चांगल्या प्रकारे उत्तम अशा प्रकारचा सांभाळ कर. त्याच्यानंतर त्या पद्माकराला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की तुझा पुत्र ज्याप्रमाणे आहे सुनयन हा तुझा पुत्र आहे, त्याचप्रमाणे ही कोणी साधारण स्त्री नसून
ही सुद्धा एक राजपत्नी आहे आणि हा एक राजपुत्र आहे. तू या दोघांचा तू सांभाळ कर, यांचं कोडकौतुक कर, यांना लाडात तू वाढव. निश्चित हा एक दिवस इथला नरेश होणार, इथला सम्राट होणार, हा भद्रायू. काही काळजी करू नको, तू फक्त त्यांचा सांभाळ कर असं म्हणून तदनंतर ते शिवयोगी जे आहे ते तिथनं गुप्त झाले. हळूहळू हा सुनयन आणि हा भद्रायू, हा पद्माकर या दोघांची अत्यंत काळजी घेत. त्या दोघांना म्हणजे भद्रायूवर तर याचा एवढा जीव जडला होता की भद्रायूला पाहिल्याशिवाय या पद्माकरला चैन पडत नव्हतं. कारण काय ते राजसाचं त्याचं लोभस अशा प्रकारचं ते दिव्य त्याचं ते रूप होतं. आणि म्हणून त्यांनी या दोघांना कधीच अंतर दिलं नाही. आणि म्हणून की काय स्वतःच्या सुनयन नावाच्या पुत्राच्या मौंजीमध्ये त्यानं भद्रायूची सुद्धा मौंज त्यानं उरकून घेतली. दोघांचा त्यानं व्रतबंध सोहळा केला. आता हे दोघं जण हळूहळू हळूहळू हे मोठे व्हायला लागले. आणि हे होत असताना 12 वर्षाचा जेव्हा तो बाळ झाला त्यावेळेस पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वसुकृतामुळे पुन्हा एकदा तिथे ते शिवयोगी अकस्मात प्रकट झाले. म्हणजे ते शिवयोगी ऋषभ हे तिथे आले. त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं. मातेने त्यांची षोडशोपचारपणाने पूजा केली, त्यांना नमस्कार केला. दोघंही जण त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले. तेव्हा त्या शिवयोग्याने त्याला सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि त्याला असं सांगितलं की आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण हे आपण ओळखावं. आपण कमवतो किती, आपण खर्च करतो किती हे आपण बघावं. त्याचप्रमाणे आपले सेवक आपल्यासोबत किती असतात, त्यांच्यामध्ये किती बळ आहे, ते आपल्याला यश देतील का अपयश देतील हेही आपण बघावं. त्याचप्रमाणे आपले गुरु हे आपल्यासाठी नेहमी पूजनीयच असतात आणि त्यांचा एकही शब्द मात्र आपण खाली जाऊ देऊ नये. अशा प्रकारचं आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिघींना पुरेल अशा प्रकारचं ज्ञान या वृषभदेवांनी त्या भद्रायूला दिलं. आणि नंतर मग त्या भद्रायूला अत्यंत सुंदर अशा प्रकारचे वर देऊन हे ऋषभमुनी पुन्हा तेथनं जाते झाले. अशा प्रकारच्या सुंदर ही कथा आपण बघितली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. नागेश्वर भगवान की जय. जय गुरुदेव.